नागपूर हिंसाचार प्रकरणी 104 जणांची ओळख पटली। 92 जण अटकेत तर 12 आरोपी अल्पवयीन। सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांना 6 आरोपी करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। नागपूरमधील हिंसाचाराची नुकसान भरपाई दंगेखोरांकडून वसूल करणार। दंगेखोरांनी भरपाई न दिल्यास त्यांची मालमत्ता विकणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी 38 वर्षाच्या इरफान अन्सारींचा मेयो रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू। प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट नोटीस जारी। कोल्हापूर पोलिसांकडून नागपूर, चंद्रपूर, मुंबईत शोध सुरू। जुना फोटो व्हायरल करून पोलिसांना गुंगारा देण्याचा कोरटकरचा प्रयत्न। मात्र कोरटकर विदर्भातच असल्याची माहिती। कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या मागावर। शिवरायांचा अवमान करणारा सुटता कामा नये। चिल्लर माणूस परदेशात पळाला असेल तर हे गृह खात्याचं अपयश। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांची टीका। प्रशांत कोरटकर हा गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊच शकत नाही। कोरटकर पळाला असेल तर पोलीस आयुक्तांचा राजीनामा घ्या। संजय राऊतांची मागणी। जयंत पाटलांसोबत भेटीबाबत वेगळ्या बातम्या पसरवल्या। एआय संदर्भात जयंत पाटलांसोबत चर्चा। अजित पवारांची माहिती। माणिकराव कोकाटेंसह 25 माजी संचालकांना नाशिक जिल्हा बँकेनं बजावली नोटीस। 347 कोटींच्या कर्ज वाटपात घोटाळा केल्याचा आरोप। याचिकेवर 2 एप्रिलला सुनावणी।